हिवाळ्यामध्ये प्रत्येक मराठी घरात केलं जाणारं ताज्या भाज्यांचं लोणचं झटपट पद्धतीने कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत. 1 वाटी फुलकोबीचे तुकडे स्वच्छ धुवून कापडावर सुकवून घेतले. गाजर सोलून त्याचे बारीक तुकडे करून ते अर्धी वाटी घेतले आहेत. पाव वाटी कोवळे मटारचे दाणे आणि पाव वाटी ओले हरभऱ्याचे दाणे घेतले आहेत. या दिवसामध्ये ओली हळद, आंबे हळदही छान मिळते. तर थोडंसं आलं, आंबे हळद आणि साधी आपली ओली हळदही घेतलेली आहे, ते किसून घेणार आहे. 2 लिंबाचा रस काढून घेणार आहे आणि 5-6 मिरच्या बारीक चिरून घेणार आहे. आता या सगळ्या भाज्या आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. आज आपण ह्या लोणच्याचा झटपट प्रकार बघतो आहोत, त्यामुळे लोणच्याचा जो मसाला आहे तो मी रेडीमेड वापरणार आहे. आंब्याच्या लोणच्याचा मसाला मी इथे घेणार आहे. आंबे हळद, साधी ओली हळद, आलं किसलेलं हे सगळं घालायचं. 2 मोठे चमचे रेडीमेड आंब्याच्या लोणच्याचा मसाला मी इथे घालते आहे. 1 टेबलस्पून इतकं मीठ घातलं आहे. मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत त्या घातल्या आणि 2 लिंबाचा रस आपण काढला होता तोही घालायचा आहे. हे सगळं एकत्र कालवून घेऊन झाकून बाजूला थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. याला जरासं पाणी सुटेल त्यानंतर यात आपण फोडणी घालणार आहोत. एक फोडणी करण्यासाठी मी इथे पाऊण वाटी तेल घेतलं होतं. त्यात थोडी मोहरी आणि हिंग घालून ही फोडणी करून गार करून घ्यायची आहे. थोडा वेळ झाला आहे. यावेळेला मी या लोणच्याची चव बघितली. मला थोडा यामध्ये लिंबाचा रस कमी वाटला, आंबट चव कमी वाटली, म्हणून मी अजून एका लिंबाचा रस इथे घालते आहे. आता फोडणी एव्हाना आपली गार झालेली असेल तर ती फोडणी यावरती ढवळून घालायची आहे. हिंग खाली बसलेला असतो. फोडणी चांगली ढवळून घ्यायची आणि या लोणच्यावरती घालायची. पोळी, भाकरी, पुरी, पराठा या सगळ्यांबरोबर तर हे लोणचं जेवणाची लज्जत वाढवतंच, पण गोळाभात जर केला असेल ना तर त्याबरोबर हे लोणचं हवंच हवं. तर या हिवाळ्यामध्ये हे चटपटीत लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं का ते मला नक्की सांगा.